आज आम्ही मिरचीचे बी आणि धन थोडे लावतोय. बघू शकताय धन आणि मिरचीचे बी. इकडे त्या चारा पाडा लागल्यात विद्या मॅडम धन लावण्यासाठी. माझ्या डोक्यात घालायला बघा धन. काल आम्ही स्वच्छ केलं होतं इथलं सगळं आणि काटं पण आणून टाकलेत सगळे. आणि म्हटलं आज जरा कोथिंबीरचे बी लाव्या म्हणली, धन लाव्या म्हणली आणि थोड्या मिरच्या लाव्या म्हणली. लागली चारा पाडायला धन लावण्यासाठी. चारा पाडले की थोडं थोडं धन त्यात टाकायचं, मुजवायचं आणि पाणी मारायचं झालं. पण कोथिंबीर 1 महिना तर लागतं यायला असं मला वाटतंय. दमली द्या इकडे लाव की. हे घे. आता ह्याच्यात असं पेरणी करतात मांडी घालून. मी पहिल्यांदा बघितली मांडी घालून पेरणी करतेले. बघ हसलं गेलं का गेला. पहिल्यांदा बघितले असं मी मांडी घालून पेरणी करतेला. त्याच्यात टाकायचं नसते विद्या ते. याच्यात घालणार तू? टाकायचं नाही असं लावायचं. हा तेच म्हणाले लावू. आमच्या बापाची नसली तर लोकांच्या शेतात केलंय आम्ही. मी नाही जास्ती केलं काम तर नाही केलं, पण गाड्यांच्या मागं बायका का भांगलेल्या असताना त्यांच्या मागं जाऊन बसवते. त्या आजीच्या शेतात जाऊन बायकांच्या मागं बसायचं. भांगलतात का नाही, व्यवस्थित गवत काढतात का नाही असं बघत बसत होते. मी तर काही कधी शेतात काम केलं मला तर शेत घेत नाही. आता परत एकदा इशे जरा लांब बिम सरकची इशे. का ग काय केली पोरगी माझी तुला? सरक इशे. आपल्याला एक पिंडी तर दोघीला आली पाहिजे. जरा जवळ लावले लांब लावायला. असं पेरणी करतात. ते झाकायचं नाही असं पक्षी जाऊन खाऊन जातात बी. तिळगुळ घ्या. ती म्हणते तिळगुळ घ्या गोड गोड बोला. किती राहते का द्यायचं होते सोडा. हे असू दे. आपली जागा बारकी हो. बस मुजव आता. माती पाय फक्त देऊ नका, दाबायची नाही माती कुजते नाही तर. संध्याकाळी थोडं पाणी सोड. तिकडे झाक इशू व्यवस्थित. अजून एक ओपा कर म्हणजे अजून एक ओपामध्ये बसते. झाक व्यवस्थित तिथं व्यवस्थित झाक. पुढं 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 तिकडं तिथं नको लावू विद्या. काय तर पाणी बिनी पाईप बीप घेताना तिथनं पाय बी ठेवले येतोय. जरा तू बसल्यास इथं लाव की. इकडे काही संपर्क राहत नाही आपल्या येण्या जाण्याचा. अगं राहतंय का तू पाईप घेत नाहीस का इकडं? असं का करतेस? तेवढ्यात होणार आहे का? तेवढं बसणार आहे का ते? मग